पर्सनली मला पडलेला प्रश्न आहे आणि मला इतर महिलांना पण या बाबतीत थोडं सांगायचं आहे, की बऱ्याच महिलांचं असं होतं ना, की त्या अभिमानाने सांगतात, की मी तर 5च तास झोपते, 6च तास झोपते. सो बेसिकली इतकं काम करून त्या पूर्ण झोपसुद्धा घेत नाहीत. पण झोप न झाल्यामुळे किती चिडचिड होते आणि काय लेव्हलचं फ्रस्ट्रेशन येतं, हे त्यांना आता सध्या जाणवत नाही. पण मला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे, की झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याचा खरोखर इथे फरक पडतो? तुम्ही किती झोपता? मी 8 ते 9 तास झोपतेच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. तर सगळ्या महिलांना हे माझं आवर्जून सांगणं आहे, की आपण 2 व्यक्ती नाही आहे, जे 4 तास झोपतात आणि फुली फंक्शन करतात. पहिलं म्हणजे शाहरुख खान, दुसरं म्हणजे मोदीजी. आपण त्याच्यातले कुठलेच नाही आहे. आणि सायन्स हे सांगतं, की जर तुम्ही 7 ते 8 तास झोप घेतली किंवा 7 ते 9 तास, ते प्रत्येकासाठी व्हेरी करतं, तर तुमच्या माइंडचं जे रिचार्जिंग होतं, ते एकदम उत्तम लेव्हलचं होतं. ते आता नाही केलं तर इट इज लाईक आपण फोन घेतला सॅमसंगचा लेटेस्ट 2 लाखाचा, आयफोन लेटेस्ट 2 लाखाचा, पण त्याला चार्जर घेतलं 500 रुपयाचं, जे त्याचं फुल चार्जिंग करणारच नाही. तर तुम्हाला 200 रुपयाचं चार्जर घेऊन 2 लाखाचा फोन त्याच्यावर चार्ज करायचा आहे का? तर तुम्ही कमी झोप घ्या, तुमची मर्जी आहे. आणि त्याच्यात अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही आहे. अभिमान वाटण्यासारखं त्याच्यात काहीच नाही आहे. ते एक कोपिंग स्ट्रॅटेजी झाली आहे, की मला झोपायला भेटत नाही, बघा मी तर झोपत नाही. तर तसं कृपया करू नका. आता त्याचे काय काय दुष्परिणाम होतात? सगळ्यात अगोदर तुमची मेमरी हळूहळू शार्पनेस जो असतो मेंदूचा तो कमी होत जातो. दुसरी गोष्ट तुम्हाला सगळे मानसिक आजार, मग कुठलाही मानसिक आजार धरा तुम्ही, नैराश्याचा असो, दडपणाचा असो, अतिविचाराचा असो, हे सगळे होण्याची शक्यता खूप वाढून जाते. झोप व्यवस्थित नाही झाली तर शारीरिक आजार होण्याची शक्यता वाढते, कॅन्सर्स होण्याची शक्यता वाढते. एक खूप चांगली स्टोरी वाचली होती मी. एक सायंटिस्ट असतो, त्या सायंटिस्टला एक जर्नलिस्टच विचारतात, की सर तुमच्या हिशोबाने असं कुठलं वॅक्सिन आहे का, जे वॅक्सिन जर आपण घेतलं तर आपण बहुतांश आजारावर, एक वॅक्सिन असं जे बहुतांश आजारावर उपचार करेल. तर ते सायंटिस्ट सांगतात, की हो आहे ना असं एक वॅक्सिन, आणि तो वॅक्सिन लाखो वर्षापासून आपल्याकडे आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, पण आपल्याला माहीतच नाही. तर ते म्हणतात काय सर? तर ते म्हणतात 8 तास पुरेसा झोप. कारण जे टॉक्सिन्स आहे, जे काही चुकीचे पदार्थ आहे, ते तुमच्या बॉडीमधून, मनातून ते निघतात. तर कृपया करून 7 ते 9 तास झोप घ्या. आता हे झालं, की बाबा झोप तर व्यवस्थित घेतली पाहिजे. कमी झोप घेण्यात काही अभिमान वाटण्यासारखं नाही, पण ती घ्यावी कशी? तर आजकाल तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर मी 2-3 सिंपल ट्रिक्स सांगतो, येस. जे प्रत्येकाला कामी येईल, महिला असो किंवा पुरुष, पण महिलांना अजून जास्त. सगळ्यात अगोदर जेव्हा तुमचा दिवस संपतोय, जसं मी अगोदर म्हटलं, की तुम्ही जर्नलिंग करा, की आज दिवसभरात काय काय आपले इमोशन्स होते, तसंच दिवसभरात आपण हे काम केलं, उद्या आपल्याला हे हे करायचं, हे लिहून काढा. एका प्रकारे तुमच्या दिवसाचं, गेलेला दिवस आणि येणारा दिवसाचं तुम्ही ऑडिट करा. कशा प्रकारे ऑडिट करा? की बाबा जसं आपण कुठल्याही मेडिकल स्टोअरला जातो, कुठल्याही स्टोअरला जातो, तो काय करतो? इतके पैसे आज आले, इतके मेडिसिन गेले, इतके आज विकले गेले, इतके हे झाले. त्याच्यामुळे मनाला वाटतं की मला एक क्लोजर भेटलंय आणि झोप येण्यासाठी इझी जातं. पूर्णतः एक गोष्ट पूर्ण झाली ही फिलिंग येते, की ओके माय डे इज कंप्लीट. हा प्रकार एक घडतो. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता? तुमच्याकडे जो मोबाईल असेल, झोपण्याच्या 1-1.5 तास अगोदर त्या मोबाईलला, आता बहुतेक गृहिणी काय करतात, महिला काय करतात, दिवसभर मी काम केलं, मला तर रिलॅक्स होण्याची गरज आहे. तर काय असतं त्यांचं रिलॅक्सेशन? Instagram रील बघणे. तो रिलॅक्सेशन नाही आहे. तो रिलॅक्सेशनचा ऑपोजिट गोष्ट आहे. तर ती कृपया करून करू नका. जे तुमचे मोबाईल आहे, जो तुमचा मोबाईल आहे, जिथे तुमचे सगळे तुम्ही दागिने ठेवता, गोल्ड ठेवता, जो गोल्ड ठेवता, जे तुमच्या घरच्यांना माहीत नाही आहे. प्रत्येक महिलेकडे जो गोल्ड असतो, जो घरच्यांना माहीत नसतो, जी तुमचं सिक्रेट गुरुकिल्ली असते, त्या सिक्रेट गुरुकिल्लीमध्ये तुम्ही मोबाईल ठेवून द्या. म्हणण्याचा अर्थ आहे, की तुम्ही कळालं. मोबाईल वापरू नका 1-1.5 तास अगोदरपासून. दुसरी गोष्ट, कारण त्याच्यातून एक ब्लू लाईट निघतं, ते तुमची झोप मोड करतं, निद्रानाश करतं. तर ज्या गोष्टी तुम्ही वापरताय झोप येण्यासाठी, त्यामुळेच तुमची निद्रानाश होते. तिसरी गोष्ट जे तुम्ही करू शकता, ते म्हणजे एक कोमट पाण्याने झोपण्याच्या 1 तास अगोदर अंघोळ करायची आणि 1 ग्लास कोमट दूध घ्यायचं. त्याच्याने झोप येण्यात खूप मदत होते. चौथी गोष्ट, 1 तास अगोदरपासून हळूहळू लाईट डिम करण्याची प्रक्रिया सुरू करायची. म्हणजे समजा रूममध्ये 4 लाईट आहे, तर 1 तास अगोदर
एक लाईट बंद करा, अर्ध्या तास अगोदर दुसरं लाईट बंद करा, झोपण्याच्या 15 मिनिटं अगोदर तिसरं करा, मग चौथं करा. आता मला झोप आहे चला लाईट बंद करूया, त्याच्याने झोप येत नाही, त्याच्याने झोप मोड होते. बहुतांश लोक हेच करतात. अच्छा. कारण आधीच्या काळात कसं असायचं, आपण झोपायचो कसं, सूर्यास्त जेव्हा व्हायचा तेव्हा आपण झोपायचो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जेव्हा नव्हती 100 वर्ष बरोबर. अगोदरची गोष्ट आहे. आणि लाख वर्ष आपण असंच केलंय की अगोदरची आपली आजी सांगायची ना, सूर्यास्त झालं की आता झोपून जायचं. का? कारण ते ब्रेनला नॅचरली झोप येण्याची एक प्रकारे सिग्नलिंग असते. आणि सूर्यास्त जो होतो ना तो हळूहळू होतो. सूर्यास्त असं नाही होत की आता सूर्य दिसतोय चला मी 2 मिनिटं पावभाजी खाऊन येतो, आता गेला सूर्य, कुठे गेला माहित नाही. तो हळूहळू 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 होतो. तर आपल्या मेंदूला झोपण्याची सवय कशी लागलेली आहे लाखो वर्षापासून, हळूहळू लाईट कमी झालं तर झोप येते, एकदम लाईट कमी झालं तर झोप येत नाही. आणि आपण तीच चूक करतोय. आपण फुल लाईटमधून 0 लाईटमध्ये जातो. आपला मेंदू उत्तेजित होतो, अरे काय झालं, लाईट कमी कसं काय झालं. कारण सूर्य तर तसं जात नाही ना. तर ही एक खूप छोटी गोष्ट आहे जे 99.9% लोक चूक करतात. बरोबर. की एकदम लाईट बंद करणे, हळूहळू लाईट बंद करा. मेंदूला असं प्रतिबिंब होऊ द्या की सूर्यास्त होत आहे, हळूहळू लाईट कमी होत आहे. अजून एक गोष्ट, झोपण्याची वेळ उठण्याची वेळ एक असली पाहिजे. उठण्याच्या वेळाचं अलार्म लावू नका, झोपण्याच्या वेळेचा अलार्म लावा. कारण कसं असतं, आपली जी झोप असते ती सायकल्समध्ये असते. ती सायकल 1.5 तासाची असते साधारणतः. तर असं नाही की मी 8 तास झोपणार, 8 तासमध्ये तुम्ही जर 1.5 तासाची एक सायकल धरली तर तुमची 5 सायकल पूर्ण होतात 7.5 तासात. आणि मग एक 6वी सायकल सुरू झाली असते, त्याच्यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. पण त्या 8 तासानंतर जर तुमची अलार्म वाजली तर तुम्ही त्या गाढ झोपेतून उठतात, मग तुम्ही फ्रेश नाही उठत. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, झोपण्याची वेळ निर्धारित करायची 11, 12, 10:30 जे काही असेल. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे 1.5 तासाचे, 2.25 तासाचे, 1.5 तासाचे 5 ते 6 सायकल पूर्ण होतील, तुमचा माइंड ऑटोमॅटिकली उठेल. आणि तेव्हा तुम्ही जे एनर्जीने उठणार ना, ते तुम्हाला वाटणार हां माझी झोप झाली. तर ही पण चूक लोक 99% काय करतात की उठण्याच्या वेळेसचा अलार्म लावतात, झोपण्याच्या वेळेसचा लावत नाही. झोपण्याच्या वेळेसचा लावा, उठण्याच्या वेळेसचा लावू नका. बरोबर. आणि मोस्टली आपण 11च्या आधी झोपलो ना तर आपल्याला लवकर जाग येते, पण काही जण 12-1 पर्यंत रील्स बघत बसतात किंवा काय, त्याच्यामुळे सकाळी लेट जरी उठला ना तरी फ्रेश नाही वाटत. सो हा एक एक्सपिरियन्स मला बरेच जणांनी माझ्यासोबत शेअर केला होता. सो मॉरल ऑफ द स्टोरी, झोप चांगली पाहिजे, दिवस चांगला फ्रेश जाण्यासाठी, हॅपी राहण्यासाठी व्यवस्थित झोप पाहिजे.